मध्ये महिलांचं संरक्षण व्हावं, सिनियर सिटीजनला जेव्हा रात्री किंवा अपरात्री जातात किंवा बाहेर काढून येतात, कॉलेजच्या मुली असतील, मुलं असतील किंवा गरजुले असतील, या सगळ्यांना किंवा अपघात होत असतील, अशा वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं पोलिसांना खूप मदत होते. आणि जवळजवळ मी आमदार निधीतून 5 कोटीचे सीसीटीव्ही सर्व प्रभागामध्ये बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे. वाशीपासून मी हा कार्यक्रम घेत आलेली आहे. वाशी आहे, तुर्बा आहे, नेरुळ आहे, शिरोण आहे, जुगाव आहे, अशा सगळ्या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवतो. सीसीटीव्ही कॅमेरेच नाही तर त्याच्याबरोबर आपण सोलर आयमॅक्स पण बसवले, कारण सीसीटीव्हीचे फुटेज त्याच वेळी दिसतात ज्यावेळी तुमची लाइटिंग त्या कॅमेऱ्याजवळ असेल. एखादा अपघात झाला पण सीसीटीव्ही फुटेजच मिळत नाही, तर त्या सोलर आयमॅक्सचा आपल्याला उपयोग होतो. आणि 25 कोटीचे आपण वार्डामध्ये सोलर आयमॅक्स बसवलेत आणि त्याचप्रमाणे सीसीटीव्ही बसवलेत. कालच एक जल उत्पादन केंद्राचं पंपिंग हाऊसचं उद्घाटन झालं. 95 पासून त्या कामाच्या मागे होती, नगरसेविका असल्यापासून. आम्ही कोर्टात गेलो, कोर्टातून केस जिंकली. परवा कमिशनरच्या हस्ते मी ते उद्घाटन भूमिपूजन केलेलं आहे. आता काही लोकांनी काय केलं, स्टंटबाजी कशी आहे, काहीतरी पालिकेच्या आयुक्तांना पत्र द्यायची, साईडवर जायचे, हातवारे करून फोटो काढायचे आणि हे काम आम्ही केलं सांगायचं. मग वाशीचं का नाही झालं, बेलापूरच काय झालं? तुम्ही जर सांगता आम्ही काम केलं, 4 व्यापारी बोलून न्यायचे, त्यांच्याकडनं स्वागत करून घ्यायचं, ही स्टंटबाजी जे करतात आहे त्यांना माझं लास्टचं आव्हान आहे की माझा नाद करू नका. माझ्या नादाला लागलात तर तुम्हाला मी तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. 10 वर्ष कुठे होते हो तुम्ही? कोविड काळात. कोविड काळामध्ये मी हॉस्पिटल मेडिकल कॉलेज बनवायला जे घेतलं, विरोध कोणी केला? याच लोकांनी केला ना. त्या लोकांना सांगितलं जा मोर्चे काढा, आंदोलन करा. त्या दिवशी टेंडर निघालं, त्यावेळी सुद्धा त्यांना आंदोलन करायला पाठवलं. का? या इकडे जी लोक मरत होती कोविड मध्ये, त्या कुठे होते तुम्ही? फार्म हाऊसवर. कोण यायचं 8 दिवसातून, एक पेढी मारायची, स्टंटबाजी करायची, फोटो काढायचे. आम्ही रात्रंदिवस इथे राजू तिकोणी असेल, सुहासिनी नायडू असेल, आमचे यमगार असेल, गवस मॅडम असतील, इथले सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस कोविड काळात काम करत होते. त्या महिलांनी आता सांगितलं 10 वर्षात आमच्याकडे कोण ना आलं. आता सगळे टमाटी बटाटी छत्र्या पत्र्या आलेल्या आहेत पावसात उगवल्याप्रमाणे. मला एकच सांगायचं आहे, अशाने लोकांना कळतं ही सुशिक्षित नगरी आहे. 10 वर्ष तुम्ही काय काम केलं ते दाखवा आणि मग इकडे येऊन लोकांची दिशाभूल करा. फक्त रिडेव्हलपमेंट साठी यांना आमदार व्हायचंय. तुमच्या घरांवर डोळा आहे म्हणून तुम्ही तुमची घरं डोळसपणेच एखाद्या विकासकाच्या हातात द्या. का मला बोलवत नाहीत विकासक मीटिंगला? FSI आणून कोणी दिला? 100% मान्यता कमी कोणी करून आणली? यांनी आणली का? 20 वर्ष मतदान घेत होते FSIच्या नावावर. आता रिडेव्हलपर डोळा, आम्हीच आमदार होणार. वा, लोकशाहीने सगळ्यांना अधिकार दिलाय. पहिल्याही 17 लोक उभे होते, त्याच्या अगोदरही 17 होते, आता आणखीन 18 वाढतील. मला काही फरक पडत नाही. माझी जनता आहे ना, ते माझे नागरिक आहेत ना, त्या माझ्या माता भगिनी आहेत ना, त्यांना माझ्यावर विश्वास आहे. एकदा नाही तर दुसऱ्यांदा मला 45,000 एक्स्ट्रा मतांनी निवडून दिलं. ही त्यांच्या पोटदुखी आहे की ही असल्यामुळे आम्हाला पर्सेंटेज मिळत नाही. आता हॉस्पिटल आहे तर 500 कोटीचं, महाराष्ट्र भवनाचं 121 कोटीचं काम, आमचे पर्सेंटेज, आमच्या कंपन्या पालिकेत बसून आपल्याच कंपन्या, आपलंच टेंडर, आपलंच कमिशन, हे सगळं आता बंद होत चाललेलं आहे. आणि ह्याच्या पुढे तर साफ बंद होणार आहे. फक्त तुम्ही डोळसपणे तुमचं घर द्या, असंच कोणाच्या हातात देऊ नका. वरना घर तर राहिलं बाजूलाच, क्वालिटी तर राहिली बाजूलाच, लवकर मिळणं राहिलं बाजूलाच आणि मोठं मिळणं राहिलं बाजूला. म्हणून
हे रिडेव्हलपमेंट बघून आता बऱ्याच छत्र्या उगवणार आहेत पावसाळी, आणि 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी त्या मिटकणार पण आहेत. पण तुम्ही डोळस राहा, एवढीच माझी आज CCTV जे लावले ते त्याचसाठी, सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठीच, हे काय काय इथे कारस्थानं करतात. धन्यवाद, आपण बोलवलं, सगळ्यांनी मान सन्मान दिला. तुमची पुढची कामं मी आता पालवेंना सांगितलंय, सगळी कामं होतील एवढा विश्वास ठेवा. 25 वर्षात आपण काही काम केलं नाही. आपलं सकाळी उठायचा, एक कित्ता उघडायचा, आज कुठल्या बिल्डरकडे, आज कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडे, आज कुठल्या अधिकाऱ्याकडे, आज कुठलं टेंडर निघणार, आज कुठलं टेंडर पास होणार, मग आपण कोणाला फोन करा, हेच केलं. हेच एक सुविधा ना आणली. मी 2000 कोटी आणले ना. आज सगळ्या गल्लीत मी आयमॅक्स लावले. जो कॉर्पोरेटर नसताना आयमॅक्स लावले, कॉर्पोरेटरचं काम आहे ते सुद्धा मी आज केलेलं आहे. 25 कोटी आणले, 10 कोटी बटरफ्लायला, 5 कोटी बाबासाहेब उद्यान, आंबेडकर उद्यान, जे एकदम आयमॅक्सने एकदम हे होणार आहे, जे लाइटिंगनी. आता 4 कोटीचं मी ते आणलं. 10 वर्ष मला काम नाही करून दिलं आमच्याच लोकांनी. का तर ती जेटी आमच्या बापाची आहे. यांच्या बापाची जेटी आहे का, तर शिडकोची आहे. आज 10 वर्ष झाली लोकांना तिथे जशी विधी क्रिया करायला तर चिखलात बसतात, चिखलात. आज 4 कोटीचं कामाचं काल मी भूमिपूजन केलं, आणि माझं एवढी भूमिपूजन रोज पडले आहेत, मला वेळ नाही. असं वाटतं आचारसंहितेला अजून महिनाभर तरी तिने थांबावं, म्हणजे माझ्या अजून विकास कामं. आमदार निधी कोणा माहिती होती का? विनय म्हात्रे, तुम्ही घनसोली आणि दिव्याच्या जेटीचे साक्षीदार आहेत. जो आम्ही MLC होती त्या 2 जेट्या करायला घेतल्या, 1-1 कोटीच्या अर्ध्या जेट्या झाल्या. 15 वर्ष लोक आमदार आहेत, 10 वर्ष लेख आमदार आहे. 10 वेळा मी सांगितलं त्या आमदाराला जेटी बनवले का? किती तुम्हाला ग्रामस्थांबद्दल प्रेम आहे, किती समाजाबद्दल प्रेम आहे. आणि आता जो मुद्दा मी घेतलाय वारंवार 2004 पासून, की प्रकल्पग्रस्तांची घरं कायमस्वरूपी करा, लक्षवेधी मी मांडल्या, म्हणून 2010चं 2022 केलं. तुमची मर्यादा 500ची वाढवा मी केलाय. GR कोणी नाही काढून दिला, GR कोणी थांबवलाय? प्रिओलचा GR 2014चा कोणी थांबवलाय? गगराणी असताना मी प्रिओलची भूमिका मांडलेली आणि करून घेतलेली आहे. कोणी थांबवलाय? जरा आता या CCTVतून बघा, हे विरोधक कोण आणि यांच्या मागे किती धावायचं, इथं तुमची फसवणूक होणार आहे. म्हणून विरोधकांची मला गरज नाही, माझ्या घरातलेच मला विरोधक खूप आहेत. ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळ या ठिकाणी CCTVचे सर्व या ठिकाणी इन्स्टॉलेशन झालेलं आहे, आणि संपूर्ण नेरूळ सेक्टर 10 मध्ये हे CCTV बसवण्यात आलेले आहेत. त्याबद्दल आम्ही गेली 2-3 वर्ष झाला पाठपुरावा करत होतो, आणि आमच्या बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून ही CCTVचं जो निधी उपलब्ध केला त्याबद्दल आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने, सर्व महिला युवा सर्वांच्या वतीने आमदार मंदाताई म्हात्रे यांचे खूप खूप धन्यवाद. आणि इथून पुढच्याही काळामध्ये त्यांच्या माध्यमातून अशीच लोकोपयोगी व लोककल्याणकारी कामं होत राहो, याच त्यांना शुभेच्छा आहेत. आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनेही आम्ही एक मागणी केलेली आहे पत्राशेडची, तीही त्यांच्या माध्यमातून आम्हाला याचा पाठपुरावा करून ही मागणी पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासाठी नक्कीच त्यांचं आम्हाला मदत होईल. धन्यवाद. नक्कीच गेली 10 वर्ष मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून बेलापूर विधानसभा खूप चांगल्या फरकाने आपण जिंकत आहोत, व इथून पुढच्याही काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निवडून येईल, एवढीच आम्हाला या निमित्तानं आम्ही ग्वाही देतो. आणि पुढील वाटचालीत सर्वांनाच आम्ही शुभेच्छा देतो. आमदार म्हात्रेताईंचं, मंदाताई म्हात्रेताईंचं आम्ही स्वागत. आणि आज आम्ही ज्या पद्धतीत त्यांचा जो आज आगमन झाल्यानंतर जो काय आम्ही आज ज्यासाठी आम्ही मागणी केली होती किंवा ज्यासाठी आमचा जो पाठपुरावा होता तो ताईंनी पूर्ण करून दाखवला. आणि हा इतक्या वेळात दाखवला की त्या पद्धतीनं काय म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की एवढ्या लवकर जर होत असेल तर अशा पद्धतीच्या आमच्या अजून काय मागण्या आहेत त्या आम्ही मांडलेल्या आहेत. आणि मला वाटतं त्या येत्या ह्याच्यामध्ये ताईंनी आम्हाला शब्द देऊन गेलेले आहेत की तुम्हाला ते पूर्ण करून देतो म्हणून. मी आता येणाऱ्या त्यांच्या विधानसभा परिषदेसाठी जे आता येणारं जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आज आम्ही त्यांची मुहूर्तमेढ म्हणा किंवा नारळ आज तो फोडलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचा उत्साहाने त्यांनी आम्ही
निवडून देणारच आहोत, पण ज्या पद्धतीने आता पण येत होता त्याच्या भरघोष मताने आम्हाला आता खात्री झाली आहे की ताई निवडून येणार. पहिल्यांदा मंदाताई म्हात्रे या आपल्या बेलापूर विधानसभेचे आमदार आहेत आणि आपण वारंवार आपले भास्कर साहेब जमगार यांनी वारंवार पाठपुरावा करून या सेक्टर 10 नेरूळमध्ये CCTV कॅमेरे बसवावे असं आग्रह धरल्यानंतर मंदाताई म्हात्रे यांनी आपला हात मजकूर घेऊन आणि इथे CCTV लावण्याचं काम ते पूर्ण केलेत आणि आज आजच्या दिवशी 26 जुलै 2024 रोजी आज या CCTV कॅमेऱ्याचा ओपनिंग समारंभ आज इथे झालेला आहे. सन्माननीय मंदाताई म्हात्रे हे नेहमी आमच्या इथे अथर्व ज्येष्ठ नागरिक आमचं जे हे मंडळ आहे त्या मंडळाला नेहमी भेट देत असतात आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेत असतात. गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आजकाल नशेडीचा जे प्रकार आहे तो जास्त प्रमाणात होतो आणि ह्या गार्डनमध्ये बसलेले असतात आणि तसं बघायला गेलं तर एक प्रकारे या ठिकाणी त्यांच्या निधीतून मंदाताई म्हात्रेने हे कॅमेरे बसवून आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना आम्ही ज्येष्ठ नागरिक आम्हाला भीती वाटत असते, पण त्यांनी ती आमची मागणी मान्य करून भास्कर साहेबांनी मांडली त्यांच्या पुढे आणि त्यांच्या निधीतून या ठिकाणी त्यांनी CCTV कॅमेरा बसवून चांगला उपक्रम केलेला आहे आणि यामुळं इथं जे अवैध जी मुलं बसतात त्याला थोडा आळा बसेल आणि ह्या कॅमेऱ्यामध्ये सगळं पोलिसांनाही चांगल्या प्रकारची मदत होईल. त्यामुळे मॅडमचे धन्यवाद.